ॲग्रीड्रॉन. यू गाईज नो द प्राईस 4.5 lakh. म्हणलं हट, गावाकडचा फवारा नंबर एक आहे. तर काय म्हणता मंडळी, मी सतीश. आपल्या एका पी जी मेटचा होता बर्थडे. बर्थडेची स्टार्टिंगच होती की भाऊला शिवाय भेटला. तर याचं कारण म्हणजे हे आमचे असे कांड. तर मेन म्हणजे हे सगळं अरेंज मिस केलं होतं आणि याच्याशिवाय मलाच नाही भेटल्या, कारण ओनरला कॉल करून मीच सांगितलं होतं. पण असो, ते बोलतात ना, करम करणे जाता हो कांड हो जाता आहे. आणि मेन म्हणजे आज मला सकाळी जायचं होतं इलेक्ट्रॉनिका इंडिया. तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की इलेक्ट्रॉनिक इंडिया म्हणजे काय. तर आपल्या कॉलेज लाईफमध्ये प्रोजेक्ट एक्झिबिशन किंवा मग एक्सपो वगैरे व्हायचे ना, तर सेम कंपन्यांचा एक्सपो हे बँगलोरमध्ये ठेवला होता. आणि हे अटेंड करण्यासाठी जवळपास मी 1 वीक आधी रजिस्ट्रेशन करून ठेवलं होतं. आणि हे एक्झिबिशन होतं 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर. त्यामुळं वीकडे दिवशी मॅनेजरला सांगून जाणं म्हणजे थोडं डिफिकल्ट होतं. पण असो, मॅनेजरच म्हणला की ठीक आहे जाऊन ये. आणि मेन म्हणजे सुट्टी टाकायची पण गरज नाही पडली. जे आपण बीटेकमध्ये शिकतो त्याचा यूज हे इंडस्ट्रीमध्ये खूप कमी प्रमाणात होत असतो. त्यामुळेच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की थोडं स्किलकडं पण फोकस करा. आणि हे आपले पिक अँड प्लेस मशीन्स, देन PCB टेस्टिंग, थर्मल टेस्टिंग, टेम्परेचर मेजरमेंट, हे सगळं ॲटोमेशन झालेलं आहे आजकाल. आणि हे ॲटोमेशनची एक मशीन इव्हन 6 सेकंदामध्ये ते पूर्ण PCB टेस्ट करून बाहेर टाकत होतं. आणि जे सगळं आहे ते ॲटोमेशन थ्रू कंट्रोल केलं गेलं होतं. आणि हे केमिकल्स माईट यू गाईज आर वर्क इन कंप्लायन्स, देन तुम्हाला चांगलंच माहीत असेल रॉस रिच काय असते काय नाही. आणि आपण जे डेली यूज करतो स्मार्ट वॉच, त्याचं हे इंटरनल स्ट्रक्चर यांनी इथे शो केलं होतं. आणि कॅपॅसिटर्स, तुम्हाला हे सगळ्यांना कॅपॅसिटर्स माहीत असतील, पण इतके छोटे पण असतील हे तुम्हाला माहीत आहे का. जर हे हरपले तर हे सापडत बी नाहीत. तर नॉर्मली याचा यूज हे मोबाईल फोन किंवा ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये केला जातो. आता याच्या पुढे जे मी शो करत आहे ते इव्हन ते मला पण माहीत नाही ॲक्च्युली आहे काय. पण सांगेन एवढंच की टेक्नॉलॉजी खूप फास्ट चेंज होत आहे. सो तुम्हाला अपग्रेड राहणं हे खूप गरजेचं आहे.